नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. नमस्कार. राहू दे. काय चाललं? मजेत आहे. ओळखलं का? ओळख अशी लागून राहिली पण बघितल्यासारखं वाटतंय चांगलं चेहरे. ठाकूर आम्ही. अरे वा, तुमच्या लग्नाचे आमच्या लग्नाचे 30 वर्ष झाले. तुम्हीच फोटो काढले होते. अरे वा. आता मुलाचं लग्न आहे ना, त्याच्यासाठी आलो होतो आम्ही. वा वा. केव्हा आहे लग्न? जून मध्ये. जून ह्या जूनला. बरं, कुठे नाशिक मध्येच आहे ना? बरं चालेल, करूया आपण. अंदाजी आपल्याला जी काही फोटोग्राफी आणि अल्बम हे सगळं करायचं, ते तुमचं एक अंदाजी बजेट काय आहे? बजेट 30-40 पर्यंत आहे. 30-40,000 आत्ताच्या काळात? बरं होतं त्याच्यात पण. परंतु मग आता तुम्हाला काय काय पाहिजे फोटोग्राफी? आम्हाला प्री वेडिंग पाहिजे, त्यानंतर फोटो बुक काय ते, अल्बम, व्हिडिओ शूटिंग, 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. अच्छा. वगैरे सांगितलं. आता तुम्हाला मी जरा समजावून सांगतो, कारण तुमच्या काळ 30 वर्षापूर्वीचा आणि आजचा खूप बदल झालेला आहे. बदल असा झालाय की आज प्री वेडिंग करायला किमान 25,000पासून ते 1 लाखापर्यंत नुसतं प्री वेडिंग होतं. कारण बाहेर जावं लागतो, 2 दिवस शूट, त्यासाठी लागणारे सगळे सिनेमॅटिक कॅमेरे, ड्रोन, अशा अनेक गोष्टी येतात. त्यामुळे तुमची जी अमाऊंट आहे ती पहिली प्री वेडिंगच्या याच्यातच संपते. आणि नंतर मग राहिलं लग्नाचं. आज लग्नामध्ये आमच्याकडे टीम वर्क असतं, कारण कॅन्डिडेट फोटोग्राफर लागतो, रेग्युलर व्हिडिओवाला असतो, सिनेमॅटिक करणारा हा वेगळा फोटोग्राफर असतो. त्यानंतर हे काम परत मी फोटोग्राफीला आहे, मला असिस्टंट एक असतो. कारण हे जबाबदारी आहे सर. कसं आहे माहिती का, लग्न हा वन टाईम. हे काय पासपोर्ट फोटो नाही, खराब आले तर आवडले नाही, पुढच्या वर्षी परत काढू, वाढदिवसासारखं नाही आहे. हे प्रोफेशनल लग्नाचं आहे. त्यासाठी पूर्ण एक टीम तयार करावं लागते, काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी खर्च पण येतो. कारण आज आमच्या हातामध्ये जे काही पैसे पडतात ते फक्त मोजून एक 8-10 हजार रुपये प्रॉफिट मिळतो. बाकीचा सगळा बाहेर खर्च येतो. कारण सिनेमॅटिक करणारा जो व्यक्ती आहे तो फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून देतो, तो एडिटिंगला बाहेर जातो, तो एडिटिंगला पैसे लागतात. तुम्ही अल्बम म्हणताय, अल्बमसाठी फोटो जेव्हा तुम्ही निवडून देतात तर ते परत डिझायनरकडे जातात, ते डिझाईन होते, मग प्रिंटिंगला जातो, मग अल्बम तयार होतो. तसंच आपलं कॅन्डिडेट फोटोग्राफी आहे, त्याचं वेगळं पार्ट आहे. नंतर जर आपल्याला चांगलं अजून करायचं असेल तर ड्रोन लागतं. त्या सगळ्यांचा जो हिशोब आहे ना, तो अंदाजी 80,000 ते 90,000 रुपये आपल्याला किमान लागतात. आता तुमचा आणि त्याच्यामध्ये खूप तफावत पडते. पण आमच्या मुलांच्या दोस्तांच्या सांगल्या 40,000 रुपये. नाही बघा, सांगणारे आज आहेत ना जे फोटोग्राफर, मी त्यांच्यावर नाव ठेवत नाही, पण तो नक्की काय करणार हे तुम्ही तपासून बघा. कारण ज्या अर्थी जगतात जर 80-90,000 सांगतायत आणि तो जर 40,000 सांगतोय, 50,000चा फरक कुठे आला? काय एवढा फरक पडतोय? आणि फरक हा आहे की त्याला फक्त काम करायचंय, त्याला त्याची कला किती आहे, त्याचा अभ्यास किती आहे, हा तुम्ही तपासा. काम द्यायचं. कारण हे बघा, अनेक फोटोग्राफर आहे, तुमचं बजेटप्रमाणे तुम्ही बघताय तर बजेटप्रमाणे तुम्ही करा पण, किंवा त्याच्यात माझं बसत असेल तर मी पण करेन, परंतु तो नक्की काय देतोय? 40,000 सर, हा खूप मोठी तफावत आहे. हा थोडीफार असते ते मी मान्य केलं असतं, पण ज्या अर्थी 40,000 तो सगळं देतोय, नक्कीच त्याचं याच्यातलं नॉलेज किती आहे, तो फोटोग्राफर आहे की नाही ही शंका मला येते. नुसताच कॅमेरा घेतला आणि फोटोग्राफीला उभा राहिला. कारण अनुभवाचे बोल जे आहे, आणि याचं एक उदाहरणही सांगतो. आज कसं तुम्ही 30 वर्षांनी आले, अजूनही तुमच्या निगेटिव्ह माझ्याकडे असतील, तसं उद्या हे लग्न झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अल्बम देतो, व्हिडिओ देतो, हे सगळं देतो. त्याचा हा जो डाटा आहे ना, आता डिजिटल वर्क म्हणतो त्याला, तो 80 ते 100 GB हा तयार होतो. तो आम्ही हार्ड डिस्क विकत घेऊन त्याच्यात तो सेव्ह करून ठेवतो. भविष्यात 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुमचा जर अल्बम खराब झाला, मिसगाईड काही झाला, व्हिडिओ जर खराब झाला, तर तुम्ही कोणाला फोन करणार? तुम्ही मला फोन करणार. तो फोन केल्यानंतर तो डाटा परत आम्हाला काढून द्यायची ही जबाबदारी आमची असते. उद्या जर भविष्यामध्ये होऊ नये पण भूकंप झाला, जगताप स्टुडिओ राहिलं नाही, संजय जगताप राहिले नाही, तरी तुमच्या लग्नाचा, तुमच्या मुलाचा डाटा हा सेव्ह एकदम परफेक्ट एका हार्डडिस्क मध्ये असणार आहे, याची जबाबदारी आम्ही घेतो. म्हणून आम्हाला प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणतात. आणि सर, एक निश्चित सांगतो, कुठलाही जगातला फोटोग्राफर असो, तो काम करताना निश्चित सगळ्यात चांगलं काम कसं घेता येईल. आणि कुठली वस्तू आज जर मार्केटमध्ये हा मोबाईल, याची जर MRP जर 20,000 रुपये, तर मी 25ला विकेल का? हा,
200, 400, 500 रुपये त्याच्यावर मला मार्जिन मिळालं पाहिजे. तसंच फोटोग्राफीचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा 80-90 हजार सांगतो ना, त्याच्या मागे पूर्ण 2-3 दिवस जी मेहनत घेतो, आम्ही काम करतो, जी तुम्हाला मगाशी सांगितलं डाटा सेव्ह करणं, हे सगळ्या जबाबदाऱ्या, एडिटिंग आणि हे सगळ्या मागे मग कुठेतरी आम्हाला 8-10 हजार रुपये तर 2 दिवसात मिळाले पाहिजे ही अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने आम्ही करतो. तुम्हाला बरं आलं तुम्ही आज कमी कमी आलात. तुमची जी शंका आहे मनात ती तुम्ही खरंच बरं झालं तुम्ही सांगितलं. कारण 40 हजारामधला जो फोटोग्राफर आहे तो नक्की काय तो तुम्हालाही पाहायला मिळेल, मलाही पाहायला मिळेल. तर ते बघा आणि मला आवडेल तुमच्या मुलाचे फोटोग्राफी करायला. पाहिजे तर त्यामध्ये आपण कसं बसवता येईल आणि एकदम मुलाला पाठवा. कारण काय झालेलं आहे आज तुम्ही ना एक बजेट घेऊन फक्त इथं तुमचं कारण आहे ना, तुम्ही ठरवलेलं आहे ना आपलं हे सगळं लग्न एवढा बजेट बसवायचं आहे, मग त्यात फोटोग्राफीचं एवढं बजेट तुम्ही ठरवलं. पण मुलांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत बरं का. मुलांना सिनेमॅटिक लागतं, प्री वेडिंग लागतं, मग हे सगळ्या ज्या गोष्टी कॅन्डिडेट लागतं, हेलिकॉप्टर लागतं, म्हणजे आपण ड्रोन म्हणतो, या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला जर बसवायच्या ना त्याच्याशी पण चर्चा करतो ना आपण. मग एकदा बसूया. चला बाकी काय चाललंय? मी पण मजेत आहे. फोटोग्राफी छान चालू आहे आणि तुम्ही आलात तुम्हाला आनंद वाटला. आपण चहा पाणी काही घ्यायचा? वहिनी तुमचं काय चाललं बाकी? हीच लागण्याची धावपळ नाही करूया आणि जरूर आम्ही खास हाच व्यवसाय त्यासाठीच करतोय आणि आनंद वाटेल याच्यावर.